आणि आता बातमी आहे बारामतीमधून। बारामतीतही बंदला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवलाय। मराठ्यांचं जरांगेंना वाढतं समर्थन पाहावयास मिळतंय। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसलेत। त्यांची प्रकृती खालावली आहे। सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती आणि याच पार्श्वभूमीवर बारामतीत व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत 100% दुकानं बंद ठेवलेली आहेत। त्याचबरोबर दुपारी 12 वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे। तर सकल मराठा समाजाच्या वतीने ही बंदची हाक देण्यात आली होती आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूयात। मराठा समाज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचा आजचा 5वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावल्याने सकल मराठा बांधवांकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। मी सध्या बारामतीमध्ये आहे। या ठिकाणी संपूर्ण व्यापारी महासंघाने आपली दुकाने बंद ठेवून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने आज दुपारी 12 वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी विशेष अधिवेशन देखील राज्य सरकार घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। यामुळे आता या अधिवेशनामध्ये राज्य सरकार या मराठा आरक्षणाच्या मागणीकडे कशा पद्धतीने पाहतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।